अध्यक्ष महोदय, सन्मान्य पंकजाताई पण आहेत आणि आमचे गणेश नाईक साहेब पण इकडे आहेत. अध्यक्ष महोदय, जागतिक पातळीवरती समुद्राच्या भरतीची हायटेटची हे 1 मीटरने वाढलेली आहे आणि ही भरती ह्या भरतीमध्ये ह्या मॅनग्रोव्हचं बी हे प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या जागेमध्ये येतं आणि मॅनग्रोव्हची उत्पत्ती होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अध्यक्ष महोदय, आज माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रायव्हेट जागेवरती मॅनग्रोव्ह झालेले आहेत आणि हे मॅनग्रोव्ह झाल्यामुळे काही तिकडे अतिक्रमण होत आहेत. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्याप्रमाणे CSR फंडमधून एखादा प्रोजेक्ट येत असेल तर तिकडे मॅनग्रोव्हची झाडं कापावी लागतात, तर ह्या प्रायव्हेट जागेवर असलेल्या मॅनग्रोव्हला आपण त्यांना प्रोटेक्शन दिलं तर आज जी मॅनग्रोव्हची कत्तल होते ती होणार नाही. तर त्यांना जसं इतर देशामध्ये श्रीलंकेमध्ये असेल किंवा अनेक दुसऱ्या राज्यामध्ये असेल मॅनग्रोव्हसाठी कार्बन क्रेडिट ही योजना आहे, तर आपण महाराष्ट्रामध्ये आमच्या ह्या समुद्रकिनारी असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या प्रायव्हेट जागेमध्ये जिथे मॅनग्रोव्ह उत्पन्न झालेले आहेत त्या लोकांना मॅनग्रोव्ह प्रोटेक्ट होतील आणि त्या लोकांना कार्बन क्रेडिट जर दिली आपण तर ही मॅनग्रोव्हची कत्तल होणार नाही. ह्यासाठी शासन हा पॉझिटिव्ह विचार करणार का आणि शेतकऱ्यांना न्याय देणार का? कारण की आता प्रायव्हेट जागेमध्ये भरती वाढल्यामध्ये कुठेही मॅनग्रोव्हचं बी येतं आणि शेतकऱ्याच्या जागेमध्ये मॅनग्रोव्ह तयार होतात. जर एखादा मुंबईला राहणारा शेतकरी गावाला 2-4 वर्ष गेला नाही तर त्याच्या प्रायव्हेट जागेमध्ये मॅनग्रोव्ह हे ते 4 ते 5 फुटाचे होऊन जातात, मग मॅनग्रोव्ह कापता येत नाही. तर आपल्याला मॅनग्रोव्हचं प्रोटेक्शन पण होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल. तर आपण ह्याचा पॉझिटिव्हली विचार करणार का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.